2 वर्षांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे। दर 12 वर्षांनी भरणाऱ्या या कुंभमेळ्याची तयारीही सुरू झाली आहे। पण सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा विषय चिघळण्याची शक्यता आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा की त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा यावरून साधू महंतांमध्ये वाद सुरू आहे आणि आता हा वाद वैयक्तिक पातळीवर जाऊ लागलाय। त्र्यंबकेश्वरच्या नावाला विरोध करणारे महंत सुधीरदास पुजारी यांच्यावरच त्र्यंबकेश्वरच्या साधूंनी हल्लाबोल केलाय। नाशिकचे महंत सुधीरदास पुजारी आणि अनिकेत शास्त्री हे महंत नाहीत, ते जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला होता। यावर सुधीरदास पुजारी यांनी आपली भूमिका मांडली, तर अनिकेत शास्त्री आज आपली भूमिका पुराव्यानिशी मांडणार आहेत। कुंभमेळा त्र्यंबकेश्वरमध्येच भरतो, नाशिकच्या साधूंना अभ्यासाची गरज असल्याचा टोला पंडित मयुरेश दीक्षित यांनी महंत सुधीरदास पुजारी यांना लगावलाय। त्याचबरोबर सुधीरदास पुजारी यांनी आखाडा परिषदच अस्तित्वात नसल्याचा दावा केलाय, त्यामुळे नवा वाद उफाळून आलाय। त्या प्लॅटफॉर्मवर पाहिलं की अनाधिकृत लोक आलेले होते, त्याच्यामध्ये बाई कोणी साधू नव्हते, संत नव्हते। अहो तिथलेच राहणारे काही ग्रस्ती लोक, त्यांचे मुलं बाळ असे ते संन्यास्त म्हणून येतात, भगवी वस्त्र घालून येतात, कोणी महंत होऊन येतात। एक महंताबद्दल मी त्यांच्या आखाड्याची काल चर्चा केली की अमुक अमुक महंत हे सुधीर पुजारी नावाचे जे आहे हे तुमचे कोणी आहे का? ते म्हणे हे आमचे कोणी नाही आहे। मग ही सर्व मंडळी कशासाठी बोलतात? ही फक्त स्थानिकामध्ये याच्यामध्ये मतभेद निर्माण करून भांडणे लावायचं काम करता। कृपया मी त्यांना हात जोडून विनंती करतो, असा कुठलाही प्रकार करू नका। आमचे काही परमस्नेही आहेत, जसे महंत सुधीरदासजी, भक्तिचरणदासजी यांच्या काही वक्तव्य आमच्या कानावर पडत असताना एकीकडे दुःखही होतं, एकीकडे हसू पण येत आहे की यांना अजूनही अभ्यासाची गरज आहे। तरी जुना घडलेला पेशवेकालीन वाद शैव वैष्णवांचा पुन्हा उकरून काढण्याचा एक प्रकारे हा दुष्ट प्रयत्न म्हणावा लागेल असं आमच्या नजरेस येतंय। तर कृपया तो कोणी करू नये, असा कुठल्याही प्रकारचा वाद न करता आपण याला पूर्णविराम द्यावा अशी विनंती। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, साधू महंतांमध्ये फक्त नावावरून ही मतमतांतर दिसून येत आहेत। कुंभमेळ्याचं आयोजन नेमकं कसं होणार आहे आणि या मतमतांतरांमागचं कारण नेमकं काय? बरोबर आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दौरा झाला, त्यानंतर खऱ्या अर्थानं हा वाद उफाळून आलेला होता। सुरुवातीला त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या दोन स्थानांवरून, कुंभमेळ्याच्या या दोन स्थानांवरून वाद सुरू झाला। सुरुवातीला नाव कोणाचं घ्यायचं, नाशिकचं घ्यायचं की त्र्यंबकेश्वरचं घ्यायचं, यापासून हा वाद सुरू झाला। त्यानंतर वैयक्तिक पातळीवर कुठेतरी हा वाद गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये काल कुंभमेळा आयोजनासंदर्भात आखाडा परिषदेची बैठक झालेली होती, त्यामध्ये स्थानिक साधू महंत, पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते। या बैठकीनंतर त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी पुन्हा एकदा नाशिकच्या साधू महंतांवर हल्ला केलेला आहे, हल्लाबोल केलेला आहे। महंत सुधीरदास पुजारी हे कुठल्याही आखाड्याशी संबंधित नसल्याचा दावा त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी केलेला आहे। त्याचबरोबर अनिकेत शास्त्री नाशिकचे एक महंत आहेत, ते देखील महंत नाहीत, ते भिक्षुक ब्राह्मण आहेत, अशा स्वरूपाचं देखील वक्तव्य त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी केलेलं होतं। त्यामुळे या वादाला आणखीनच फोडणी मिळाली। यानंतर सुधीरदास पुजारी यांनी खुलासा केलेला आहे, आपण 2004 मध्येच महंताई घेतलेली आहे, आपण निर्वाणी आखाड्याच्या खालसाचे महंत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलेले। मात्र आता दोन्ही बाजूकडनं हा वाद अधिक चिघळू नये यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। त्र्यंबकेश्वरचे साधू महंत देखील या वादावर आता अधिक बोलण्यास तयार नाही। त्याचबरोबर सुधीरदास पुजारी असतील किंवा महंत अनिकेत शास्त्री यांच्याकडनं देखील पडदा टाकण्याचं काम आता सुरू झालंय। मात्र कुंभमेळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा वादाला सुरुवात झालेली आहे। हा वाद कुठेतरी श्रेयवादाकडे जातो आहे, कुठेतरी वर्चस्व वादाकडे जातोय आणि कदाचित येत्या काही दिवसामध्ये हा वाद प्रांतवादाकडे देखील जाऊ शकतो। मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक उत्तर भारतीय अशा स्वरूपाचा वाद देखील यातून रंगण्याची दाट शक्यता आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।